खूप चांगल्या पद्धतीचा तुम्ही खेळ केला, आज सर्वांना प्रभावित केलं. या इव्हेंटमध्ये हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीचं खेळीमेलीच्या वातावरणामध्ये या मैदानावरती कुठल्या प्रकारचा आक्रोश न दाखवता एक मैत्रीपूर्वक लढत तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तुमचंही खूप खूप धन्यवाद. या दरम्यान पहिला चेंडू आपण पाहतो वाईटच्या स्वरूपामध्ये हाताला जातोय. अवंतर धाव्याने सुरुवात केली जाते. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगली गोलंदाजी समोर ठेवला जातो चेंडूला आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर कुठेतरी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे आणि इथं मात्र निर्धावची झाली सांगता. पहिला चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताला होता. यस इथं मात्र आपण पाहू शकता एक नामी संधी चालून आली होती बाद करण्याची, परंतु तसं काही घडलं नाहीये. धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 रन धावसंख्या पाहिली तर 3 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. विश्वनाथ एक चांगला गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेचा ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये एक कारगर ओव्हर सादर करत असताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत विश्वनाथ पुन्हा एकदा तयार होतो. विनोद तयार होतोय. यावेळेस आपण पाहतोय की स्कॉलिंग अंपायरच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पण एकदा पाहूया फलंदाज तयार होईल तोपर्यंत गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती. यावेळेस स्कोअरच्या रिझल्ट मध्ये आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावावरती समाधान मानावं लागते. स्लोली बट शुअरली एक चांगली धावसंख्येच्या मार्गावरती पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. जॉली क्लब कामतघर त्यास फाईट करत असताना त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला. पुढील चेंडू यावेळेस बॉल फलंदाज होईल बाद बॉलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती पाहूया. यावेळेस चांगला फटका आहे. इथं मात्र त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक होऊ शकतो पाहू शकता आणि यस इथं मात्र फलंदाज होतो बाद.
यावेळेस गोलंदाज पाहू शकता आपण संतोष ठाकरे येतो गोलंदाजी मार्क वरती. 6 धावा धावफलकावरती सफल झाले. पूर्णपणे टायमिंग दिला परंतु पाहूया पंचांचा इशारा येतोय. हिट विकेट. यस, फटका चांगला होता परंतु तोल सांभाळता आला नाहीये. फलंदाज बाद झाले हिट विकेटच्या स्वरूपात. यस, यावेळेस दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलक्या हाताने टॅप केलेला आहे. पाहूया चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली आणि एकच धाव घेतली जाते. एका धावेने आपण रन्स पाहू शकता. स्कोर कार्डवरती 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा चालू आहे. आज पूर्णपणे उलटफेर भरपूर पाहायला मिळाले. खास करून कोपर संघाने कालच्या दिवसामध्ये सर्वांना पलोकी सोलो करून सोडलं होतं परंतु त्या संघाला मात्र या मैदानावरती गारद करताना पाहायला मिळालं श्री कालिका माता खारबाव या संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ जॉली क्लब कामतगर संघाचा पाहायला मिळाला होता परंतु आज ठाकूरपाडा संघासमोर कुठेतरी बॅकफ्लोअर पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 3 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. विचार केला तर अरविंद आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली जोडी आहे या संघाची. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. पाहूया इष्टा कव्हरच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव घेतलेली आहे. एक धावावरती समाधान मानलं जाते. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. संतोष ठाकरे ही चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. मित्र म्हणेन तो लकीली विकेट प्राप्त झालेला आहे कारण त्या चेंडूवरती फटका खूप चांगला होता परंतु तोल सावरता आला नव्हता. यावेळेस पंचिंग शॉट, फोर्सिंग शॉट. चेंडू मात्र जातो सीमा पार. दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. यस, चौकार येतोय. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 12 या अंकावरती धावफलक गेलेला आहे. एक चूक निश्चितच अंतिम क्षणामध्ये कुठेतरी ती मागणी होणार असताना पाहायला मिळते. यावेळेस अजून एक दमदार क्वालिटीचा ब्रँडेड यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने एक चांगला फटका षटकार.
आपल्याला पाहायला मिळाला षटकार. यावेळेला अजून एक चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार होईल चौकार. त्या पद्धतीने तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गणेश गोलंदाजी मार्क वरती. सचिन स्ट्राइक वरती पाहायला मिळते. एक मोठा गडी बाद करण्याची नामी संधी चालून आली होती. ट्रम्प कार्ड आहे संघाचा. इथं मात्र अतिशय ताकदवार फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडीशी मिस्टेक. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. 2 षटक खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळाले होते. त्यानंतर इथं मात्र फिल्डिंग प्लेसमध्ये कुठेतरी गडबड पाहायला मिळते. थोडीशी हडबड घाई पाहायला मिळते. शांत संयमी खेळ करणं गरजेचं आहे. शांत डोक्याने खेळ करणं, क्रिकेटचं जे सूत्र आहे ते पाळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गणेश ठाकरे टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण 2 धावांपासून रोखू शकत नाही आहे. बॅक टू बॅक या तिसरी वेल आहे की या 2-2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 6 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा तयार होत आहे फलंदाज गोलंदाजी मार्कवरती फलंदाज तयार होत आहे. पाहूया यावेळेस मिस टाइम आहे. पाहूया पुन्हा एकदा. इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम झेल. दोघांचा तालमेल सुटला होता. तू घे मी घे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये चालू होतं, परंतु अंतिम क्षणामध्ये गणेश ठाकरे यांनी मात्र ती रनिंग कॅच अफलातून पकडली. फलंदाज बाद होतोय सचिन. यावेळेस स्कोर जात असताना पाहायला मिळत होतं. खास करून सचिन यांच्या बॅटमधून चांगल्या धावा जमा होत होत्या, परंतु आपण जर पाहिलं तर चांगली झेल कन्वर्ट केलेली आहे. इथं मात्र पाहू शकता आपण
लेग साईडच्या दिशेने एक धाव कंप्लीट केलेली आहे. $29 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय आपण स्क्वेअर मारा पाहायला मिळतं. पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केला जातोय. एका धापेने 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं जाते. मागचा ओव्हर जो होता तो 16 धावांचा होता. पहिला ओव्हर जो होता तो 6 धावांचा होता आणि या ओव्हरमध्येही सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी धावा बनवत होत्या, परंतु सचिन बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावा थांबल्या जात आहेत. शेवटचा चेंडू बॉल फेकण्यासाठी तयार गणेश ठाकरे. या वेळेस उडवलाय छत्रशी काय त्या ठिकाणी चुकी नाहीये. फलंदाज बाद होतो जेलच्या स्वरूपात.
लागला जातोय. निश्चितच आपण पाहतोय की 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 30 धावा. संजय येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने ऑन साईडला येतोय संतोष ठाकरे. चेंडू वरती झपाट्याने सरसावतोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. पाण्यासारखं राहील की ही जोडी कशा प्रकारे सावरून घेईल जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला. संजय पुन्हा एकदा तयार होत आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केलेली आहे. 4 षटकांचा मित्र सामना. एका बाजूला अष्टविनायक ठाकूरवाडा, दुसऱ्या बाजूला जॉली क्लब कामतघर. यावेळेस सोडवलाय, मिस टाइम आहे. पाहूया काय घडतंय. यस, अचूकरित्या झेल कलेक्ट केलेला आहे. फलंदाज फेल होते झेलच्या स्वरूपात. रजनीश येतोय फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. थर्टी टू 32 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटक. इथून जाऊ ना, ते पुढे दुकान आहे बघ ना. इथं मात्र फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस पाहू शकता आपण चांगला फटका खेळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा इथेही प्रयत्न होतोय, परंतु आये क्या गये क्या, फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात.
कालिका माता खारबाव या संघादरम्यान ही बिग फाईट बिग लढत. चला खारबाव संघाचा संघनायक घ्या. खारबाव संघाचा संघनायक जानमन भावाले वर्सेस कालिका माता खारबाव या संघादरम्यान ही नाणेफेक केली जाते. इकडे समोर या समोर या समोर या इकडे. इथं मात्र आपण पाहू शकता नाणेफेक केली जाते आणि धावस. इथं मात्र आपण नाणेफेकीचा जो कॉल आहे ते खारबाव संघाच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. यस. एक धाव फलकावरती आहे. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र खराबपैकी नो बॉलचा इशारा दिला जातो पंचांच्या माध्यमातून. खेळपट्टीच्या बाहेर हाताळताना पाहायला मिळते. येणारा चेंडू जो आहे तो फ्री हिट असेल. इथं मात्र नो बॉलच्या स्वरूपाने एक धाव जमा केली जाते. पाहूया 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. फ्री हिट पाहूया कशा प्रकारे खेळून काढतील. यावेळेस उडवलाय. चांगला फटका आहे पाहूया परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथं मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. राम का राज मिला बाबर की बात. असा आहे का विषय? यावेळेस पाहूया. इथेही चांगला फटका मिस फील्ड आणि हाही चेंडू थांबत नाही. जातच सीमा पार. चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत जॉली क्लब कामतगर संघाच्या माध्यमातून. इथं मात्र आपण जर पाहिलं तर अजून एकदा मिळतात 4 धावसंख्या पाहतोय आपण. धाव फलकावरती कुठेतरी कमी लागत होती परंतु शेवटच्या या 2 चेंडूवरती 8 धावा जमा करत 11 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
अर्चन भाऊ त्यांना सांगा व्यवस्थित पोट भरून जेवा बरं. भेटला ना. त्यांना पहिले वळला 10-12 रन आले आता ते नंतर धावा त्यांनी घेऊन पाहिजे. इथं मात्र खराब हाताळली पाहायला मिळते. रजनीश यांची वाईटचा बॉल घोषित केला जातोय. इथं मात्र झेल उडाला होता परंतु पाहतोय आपण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं परंतु यस फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. मंदिर जब बन बिल्कुल नहीं. अब एक ही नारा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस प्रहार केलेला आहे आणि आता मात्र चुकी नाहीये. अचूकरित्या झेल कलेक्ट केले जातोय. फलंदाज फेल ठरतोय. गणेश येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 19 अंकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे.
37 धावांचं लक्ष असताना एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. जशास तसं उत्तर देत असताना अजूनही सामना संपलेला नाही, परंतु जॉली क्लब कामतगर या संघाचं क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आज या संपूर्ण मॅच मध्ये. अफलातून चेंडू हाताळला जातो. क्या बात आहे, निर्धावची होती सांगता. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. रजनीश 37 धावा डिफेन्स करायच्या होत्या, परंतु आतापर्यंत 19 धावा धापलकावरती. पुढील चेंडू यावेळेस बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गणेश ठाकरे बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपाने खेळून काढतायत. आता मात्र पुन्हा एकदा वापसी खेळामध्ये पाहायला मिळते जॉली क्लब कामतगर या संघाची, कारण 2 षटकांमध्ये 19 आणि अजूनही 2 षटकांमध्ये 17 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहता चांगली गोष्ट आहे. सांगून नाही होणार जरा मला काहीतरी काम झालं. येता कुठं बसलेला असा बटन दाबा झाला फला वगैरे सोडू नका बस. मी देता फोनला पण किती काही चेक करा. काय महत्वाची गेम असते प्रत्येकाची. त्या असल्यामध्ये नाही चिरचिर बांधूनच घ्या ना, या घ्या त्या घ्या. सचिन टणोतय या वेळेस पाहायला गेले तर अप्रतिम चेंडू हाताला जातोय. निर्धावची तर मात्र सांगता होते, परंतु फलंदाज इथं मात्र बाद होते रनआउटच्या स्वरूपात. अकरा चेंडू आणि 17 धावांची 18 धावांची आवश्यकता आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला विकेट घ्या ना. संजय आला. संजय यावेळेला संजय येतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. निश्चितच इथं जर पाहायला गेले ना तर कुठेतरी घाई करताना पाहायला मिळतंय. खास करून गणेश ठाकरे यांचा विचार केला तर बिगिट मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे, परंतु कुठेतरी जिद्दीने चिकाटीने जॉली क्लब कामतगर हा संघ फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून आशा आकांक्षा जिद्द सोडली नाहीत, सामना सोडलेला नाहीत. जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताला जातोय तोपर्यंत तुमच्या हृदयातील जिद्दीचा दिवा जो आहे तो तेवत ठेवावा लागतोय, पेटवत ठेवावा लागतंय. तर पाहूया गणेश ठाकरे यावेळेस कशा प्रकारे खेळ करेल. सचिन यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू सचिन टर्न होत आहे. यावेळेस स्लोअरचा मारा होता. चॉप केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये वाडीचा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय आता मात्र 21 9 बॉल आणि 16 धावेची गरज. विजयाचं समीकरण आता कुठेतरी एक मोठा फटका येण्याची गरज आहे. इथं मात्र मिस टाइम आहे. विलास आहे त्या ठिकाणी, चुकी होणार नाही. इथं मात्र अजून एकदा दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही. पुन्हा एकदा मॅच मध्ये वापस पाहायला मिळतंय जॉली
क्लब कामतगर हा संघ. हर घर में बावीस धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 15 धावेची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. या ओव्हरतील 7 बॉल आणि विजयाचं समीकरण 15 धावांचं. मॅच खूप रंगतदार आता अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण या चेंडूवरती सर्व काही निर्भर पाहायला मिळते. कारण 7 चेंडू आणि 15 धावाची गरज, म्हणजे या चेंडूवरती बिग हिट मोठा फटका येणं गरजेचं आहे, किंवा हा निर्धावच्या स्वरूपात जॉली स्पॉट कामतगर संघासाठी चांगला आहे. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. याचा चेंडू मात्र सरळ निघून गेलेला आहे कीपरच्या हातामध्ये. पूर्णपणे बीट फलंदाज गणेश ठाकरे. अभी जो मारने वाला था वही तो गणेश है ना, एक नंबर खिलाड़ी है, लेकिन आज इसकी बैट नहीं लगी। बॉल ही लग नहीं रहा है, मिडल नहीं कर पा रहा है, ये टावर के ऊपर मारेगा। बोला ये बावाला जाऊन नेते ना आतमध्ये. त्यांची बॅटिंग आहे, चेक करून जायला नको. चला विलंब होतं या मॅचला खूप. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता इथं पाहायला मिळते.
सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 37 धावांचा असं वाटत होतं, माफक लक्ष आहे, परंतु जिद्द चिकाटी धैर्य सोडलं नाहीये आणि खेळ मात्र अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळालं आणि 15 धावांची आवश्यकता आहे. परंतु अष्टविनायक ठाकूरवाड संघाची एवढ जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजेंद्र आणि गणेश ही जोडी आहे. पाण्यासारखं राहील. चला सुरुवात करा लगेच. यस, चांगला चेंडू हाताळला होता, परंतु इथं मात्र कलेक्शन पाहायला मिळालं नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर पाहूया. आता स्ट्राईक तर मिळालेले आहे गणेश ठाकरे यास, परंतु आज या मॅचमध्ये कुठेतरी धावा बनताना दिसत नाही. त्याच्या बॅटमधून ज्या नावाने ओळखला जातो, ज्या नावाने खेळी केली जाते, ती खेळी इथं मात्र पाहायला मिळत नाहीये. पाहूया पुढील चेंडू. पाच चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके सामन्याचे चित्र पलटून टाकेल. चला घाई करा, स्पीडअप करायचं आहे. निश्चितच अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच इथं फसत जाताना पाहायला मिळतंय अष्टविनायक ठाकूरवाड संघाची. खास करून आपण पाहतो की इथनं विजयाचं समीकरण जे आहे ते 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेला सोडवलाय. पाहूया काय घडतंय. इथं मात्र चुकी पाहायला मिळते. झेल सुटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 25 या अंकावरती लागली गेली आहे. अजूनही 12 धावांची गरज. 3-12. क्या बात है. 3 में 2. काय घडेल काय बिघडेल. मॅच ट्विस्ट रंगत पूर्णपणे वापस मॅच मध्ये. पहिल्या चेंडू पासून जो संघर्ष ज्वाली क्लब कामतगार संघाचा पाहायला मिळाला, त्या अनुषंगाने अंतिम टप्प्यामध्ये अप्रतिम खेळ. फुलटॉस आणि फुलटोल वसूल. चेंडू सीमा पार. षटकार.
पाहतोय 2 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण 6 धावांचं. 6 धावांची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. सामने जन्म लिया है मंदिर नहीं बनाएंगे मंदिर नहीं बना फटक्याने पूर्णपणे पुन्हा एकदा वापस मॅच मध्ये पाहायला मिळते. आता मात्र दोन्ही संघांसाठी समान संधी पाहायला मिळते. खास करून अष्टविनायक ठाकोबा आणि जॉली क्लब कामतगर या संघादरम्यानली मॅच अतिशय रंगतदार. दोन चेंडू आणि विजयाचं समीकरण 6 धावांचं. एका बाजूला तल टोकून आहे. काय घडते काय बिघडते पाहूया. 2 चेंडूंमध्ये हे घरचं तिकीट कोणाला मिळतंय ही पाहण्यासारखं राहील. कारण इथनं जो हारेल पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल. कुणाच्या खांद्यावरती निराशाचं ओझं टाकलं जाते आणि कुणाच्या मस्तकावरती विजयाचं तिलक लागले जाते पाहूया. या वेळेस आपण पाहिलं तर नाहीये धाव घेतली नाहीये. एक मॅच आहे. एक चेंडू 6 धावांची गरज ट्विस्ट रंगत मॅच मधली पाहायला मिळते. यस आपण पाहिलं तर जे निर्धावच्या स्वरूपात चेंडू खेळून काढले होते तेच अंतिम क्षणामध्ये कुठेतरी माघारी पडताना पाहायला मिळेल. पाहूया आता एका चेंडूमध्ये 6 धावा कंप्लीट करतोय का गणेश ठाकरे. एक चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र प्रेक्षक असो खेळाडू असो आपल्या जागेवरती उभे राहिलेले आहेत कारण मॅचची जी रंगत आहे ती खूप वाढलेली आहे. एक चेंडू 6 धावांची गरज. यस यावेळेला सोडवलंय. काय घडतंय. यस चेंडू सीमा पार. गोल्डन षटकार संघाचा तारा रहार म्हणून म्हणतोय गणेश ठाकरे. वाड शॉट विजय संपादन करतोय अष्टविनायक ठाकूर संघ. हार्ड लक टॉप लक कामतगर.